26 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशात महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय। यावेळी देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र येथे शासकीय पूजानंतर भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले। यावेळी परिसरातील तसेच जिल्ह्यातील आणि मराठवाडा तसेच विदर्भातून दर्शनासाठी भाविक भक्त औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र येथे येत असतात। सकाळपासूनच महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी भाविकांच्या गर्दी दिसून आल्या। त्यापैकी गोरेगाव येथे सुद्धा गोरेश्वराच्या मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली। दुग्धाभिषेक करत महादेवाचा गजर करत भाविक भक्त दर्शन घेऊ लागले। यावेळी गोरेश्वराच्या मंदिरात गोरेश्वर मंदिराचे अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। भगवान की जय। या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त अलोट असा जनसागर या ठिकाणी येत आहे आणि या गोरेश्वराचं महत्त्व सांगायचं म्हणजे पुरातन कालापासून हे मंदिर आहे। जवळजवळ याला भरपूर दिवस होऊन गेले आणि आता या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे गेल्या वर्षी आणि कळसाचाही कार्यक्रम झालेला आहे। आणि इथलं एक असं महत्त्व हे जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी जे तुम्ही संकल्प केले ते गोरेश्वर पूर्ण करतो अशी भरपूर लोकांची अनुभूती आहे। आणि या ठिकाणी हरिभक्तपरायण गुरुवर्य माधवबाबा इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संप्रदायाचे पूर्ण कार्यक्रम चालू राहतात आणि गावातील सर्व मंडळीचं भरपूर असं सहकार्य त्या कार्यक्रमाकरता राहतं। या ठिकाणी आता शिवरात्रीनिमित्तच शिवरात्र झाल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह आहे। त्या सप्ताहाचं आयोजन संस्थांतर्फे केलेलं आहे आणि सर्व भाविकांनी त्या सप्ताहासाठी हजेरी लावून या ठिकाणी आपल्या संस्थांना सहकार्य करायचं आहे। आणि असंच आपली जी गोरेश्वरावर जी श्रद्धा आहे ती अशीच वाढत जाऊ। भविष्यामध्ये गोरेश्वराच्या कृपेने आपल्याला सर्वांना सर्व काही जीवनामध्ये जे आपण इच्छा केलेली आहे ती मिळतच आहे आणि मिळतच राहू। गोरेश्वर भगवान की जय। इंडिया न्यूज TV 24 करिता गजानन धुरधुडे, हिंगोली, महाराष्ट्र।